सुरू करूया. सुखावह बैठक. पद्मासन, अर्धपद्मासन अथवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरे शरीराच्या लगत असतील. पाठकाणा समस्थितीत, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर हलकसं स्मित हास्य. काया स्थिरता. जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया आणि शरीरातला प्रत्येक अवयव मनाने शिथिल आणि स्थिर करूया. हळूहळू जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वास घेतोय, सोडतोय. लयबद्ध सुरू असलेली श्वासाची गती. शरीर मनाने स्थिर होण्याकरिता एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. सुरुवातीला आपण 15 स्ट्रोक देणार आहोत. 2 बॅच मध्ये आपण कपालभाती करणार. सुरुवातीला 15 स्ट्रोक आणि सेकंड बॅचला पुन्हा 15 स्ट्रोक्स. अशा प्रकारे कपालभातीची 2 आपण आवर्तन करणार आहोत. तर पहिल्या आवर्तनासाठी आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. जाणीव आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. 15 स्ट्रोक्स आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवा. एक सहज श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. आणि आता पुन्हा एकदा 15 आवर्तन कपालभातीची आपापल्या क्षमतेने. काउंटिंग आपण मनात करूया. सुरू करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. पुन्हा एकदा कपालभातीला सुरुवात. 15 स्ट्रोक्स. स्टॉप द ऍक्शन. सावकाश कृती थांबवा. पहिल्या बॅच मध्ये केलेली कपालभाती आणि आता केलेली कपालभाती या दोन्ही क्रियांमध्ये आपल्याला काही फरक जाणवला का याचं निरीक्षण. हातांची म्यानमुद्रा. स्पंदनांची अनुभूती. तीन मकार लागलेले ओंकार एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही हात जोडून गुरुवंदना एकत्रित.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपले जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळूया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. मनोमन आपल्या आद्य गुरुजन आई वडील इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या साधनेला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हाताच्या तळहात घर्षण. निर्माण झालेली अलकट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे आणि घेऊन शुभ सत्ता. दोन्ही पाय समोर घेऊन विश्रांती. सुरुवातीला आपण करणार आहोत चक्की चालन. तर दोन्ही पायांमधलं अंतर हलकसं वाढवायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. पायाचे तळवे पावलाचे स्वतःकडे खेचून घ्यायचे. ठीक आहे. हात समोर घ्यायचे आहे. सावकाश पुढे झुकायचे आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात करायची क्लॉकवाईज. आपल्या हाताची पकड पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने पुन्हा मध्ये येऊन थांबायचं. पुन्हा पावलं स्वतःकडे व्यवस्थित खेचून घ्यायची आणि डावीकडून उजवीकडे 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. हात खाली घ्यायचे, पावलं रिलीज करायची. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि हलकसं उजव्या बाजूला आपल्याला थोडंसं बेंड व्हायचं, स्ट्रेच करायचंय. वर असलेला डावा हात उजव्या हाताकडे जातोय का बघा. अट्टाहास नसेल यथाशक्ती प्रयत्न. 1 तसंच विरुद्ध बाजूने 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबायचंय. हात तसेच ठेवायचे. थोडा वेळ विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सोडेल. श्वासाकडे लक्ष. पुन्हा दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती पकड पुन्हा डोक्याच्या दिशेने वर न्यायची. स्ट्रेच करायचे हात. नजर समोर पूर्णपणे आपला कमरेपासूनचा वरचा भाग स्ट्रेच होतोय. आणि आता इथे आपण हलकसं ट्विस्ट करणार आहोत. एकदा उजव्या बाजूला वळून मागची भिंत बघायची. सेंटर आणि डावीकडे सेंटर. उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे अजून एकदा उजवीकडे डावीकडे. मध्ये येऊन थांबा. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे जायचं. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. पुन्हा श्वास घेत वर यायचं. असं आपण 3 वेळा करणार. ठीक आहे. श्वास घ्यायचा. श्वास सोडत पुढे जायचं. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर पुन्हा श्वास घेत घेत वर यायचं. दोन्ही हात सावकाश सोडून द्यायचे. पावलामधलं अंतर कमी करायचंय. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे आणि आपण करणार आहोत आता नौकाचालन. हातांची बोटं एकमेकांमध्ये सॉरी अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करून घेऊया. हात डोक्याच्या दिशेने वर नेऊ. सावकाश मागे जायचंय आणि मग पुढे. आता पुन्हा आपली हाताची पकड पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5.
विरुद्ध बाजूने पुढे जायचंय, मागे यायचंय. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबूया आणि पुन्हा एकदा विश्रांती घेऊया. श्वासाकडे लक्ष. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तोही पूर्णपणे सोडून द्या. रिलॅक्स. बटरफ्लाय मुवमेंट करूया. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी ही कृती. हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. सुरुवातीला अगदी सावकाश करूया आणि मग थोडासा स्पीड वाढूया. हळूहळू गुडघे मांड्या वर आणि मग खाली जमिनीकडे प्रेस करा. वर घ्या. जमिनीकडे प्रेस करा. वर खाली वर खाली असं करत करत मग सावकाश आपापल्या क्षमतेने स्पीड वाढवा. बरोबर. आणि मग हळूहळू आपली कृती थांबवून तिथल्या तिथे साधी मांडी घालू. तिथल्या तिथे साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असू दे. मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घ्या. आतापर्यंत आपण ज्या ज्या कृती केल्या त्या सगळ्या कृतीचा मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप घ्यायचा आहे. श्वासाची जाणीव आहेच. आणि करूया नेक रोटेशन. सावकाश डोळे उघडायचे. श्वास घेत घेत मान उजवीकडे. श्वास सोडत सोडत मध्ये. श्वास घेत मान डावीकडे. श्वास सोडत मध्ये. आता डोळे मिटून घ्यायचे आणि 2 कृती 2 आवर्तन बंद डोळ्यांनी करूया. श्वास घेत मान उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. पुन्हा एक आवर्तन. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. हलकसं टिल्टिंग करायचंय. श्वास घेत घेत मान आपली थोडीशी उजव्या बाजूला उजव्या खांद्याजवळ कान घेऊन जायचा. श्वास सोडत मध्ये. बरोबर. श्वास घेत डावीकडे. पुन्हा श्वास सोडत मध्ये. अजून 2दा हीच कृती. एकदा उजव्या बाजूला हलकीशी टिल्ट करायची. सेंटरला येऊन डावीकडे. पुन्हा उजवीकडे. डावीकडे. सेंटर. बरोबर. आता श्वास घेत मान मध्ये येऊन थांबायचं आणि श्वास घेत मान वर न्यायची आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे घेऊन द्यायची. ज्यांना पाठीचा आणि मानेचा त्रास आहे त्यांनी मध्ये येऊन थांबा. पुढे झुकण्याची कृती ओवळ करा. पुन्हा एकदा श्वास घेत घेत मान वर. आता डोळे मिटायला हरकत नाही. श्वास सोडत सावकाश मध्ये आणि हनुवटी गळ्याकडे. अजून एक राऊंड. वर खाली आणि आता फुल नेक रोटेशन. आपली मान उजवीकडे मागे. डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 3 वेळेला गोलाकार फिरून घेऊया. उजवीकडून मागे. डावीकडनं पुढे. डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. तो जात असेल तर मात्र डोळे उघडे ठेवा. आणि डावीकडून उजवीकडे अगदी सावकाशपणे. आपल्या मानेचा प्रत्येक सांधा मोकळा होतोय ही जाणीव. त्याचबरोबर आपला बीपी तोही कंट्रोलमध्ये राहतोय. दोन्ही बाजूनी झालं की सावकाश मान सरळ करायची. डोळे मिटलेले आणि तिथल्या तिथेच विश्रांती. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण एकमेकांमध्ये करायची आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे घ्यायची. मानेच्या मागे. बरोबर. कोपरं समोरनं जॉईन करून घ्या.
बरं, आता आपल्याला शक्यतो मान समोर मध्ये ठेवायची, ठीक आहे. ती कुठेही पुढे किंवा मागे न झुकवता कोपरं समोरनं जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत घेत हाताचे कोपरं लांब करा आणि श्वास सोडत सोडत जवळ करा. श्वास घेत घेत लांब. बघा, तुमची श्वास घेण्याची कृती आणि तुमची हालचाल याच्यामध्ये एक लयबद्धता पाहिजे. आणि श्वास सोडत जवळ. बरं, श्वास घेत घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. सावकाश थांबायचंय, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. आज आपण वज्रासनामध्ये योग मुद्रा, उष्ट्रासन आणि मंडूकासन ही 3 आसनं करणार आहोत. तर प्रत्येकाने सावकाश. बरं, तर ज्यांना जास्त वेळ वज्रासनात बसणं शक्य नाहीये, त्यांनी योग मुद्रा, साधी मांडी किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन घालून केली तरीही चालेल. ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये, त्यांनी आता साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालून घ्या. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये यायचंय. एक एक पाय फोल्ड करून, उजवा पाय आणि मग डावा पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये या. तर या स्थितीमध्ये काही सेकंद आपण थांबूया, कारण की मेडिटेटिव्ह आसन आहे. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घ्यायचे, चेहरा शांत, नॉर्मल श्वास चालू आहे आणि हा संपूर्ण आकृतीबंध आपण तपासून पाहतोय. चेहऱ्यावर जेंटली स्माईल. बरोबर सीटचा भाग टाचांच्या मध्ये असेल, पाठकाणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. मान मध्यभागी असेल, डोळे मिटून घेतलेत, खांदे कोपरं रिलॅक्स आहेत आणि जाणीव श्वासाची, आंतरिक सजगता. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करा. आणि आपण करणार आहोत आता योग मुद्रा. तर ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस असेल, त्यांनी मात्र पुढे झुकणं शक्यतो तरी टाळा किंवा माझ्या सूचनेची वाट बघू नका. तुम्ही डायरेक्ट आसन सोडलं तरीही चालेल, ठीक आहे. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे आता आपल्याला सगळ्यांना डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे. आणि डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आहे. नजर समोर. आणि ती पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे आपल्याला ही ठेवायची आहे. बरोबर. नजर समोर ठेवायची. थोडेसे खांदे आणि कोपरं मागच्या बाजूला स्ट्रेच करायची. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आधी आपलं पोट पुढे येईल, त्याच्यानंतर छातीचा भाग, मग गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आता इथे आपल्याला सीटचा भाग उचलायचा नाहीये. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. छान, व्हेरी गुड. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी माझ्या सूचनेची वाट बघू नका, उलट चाल करायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी आपले खांदे कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर आहे त्यांनी काय करा, हाताची मूठ सोडून द्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा, ठीक आहे. ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय, जमीन आणि कपाळ याच्यामध्ये अंतर आहे, त्यांनी अशा प्रकारे थांबा. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये, व्यवस्थित पुढे झुकलेले आहात, त्यांनी खांदे कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आपली जाणीव संपूर्ण देहाकडे आणि त्यानंतर श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो, चेहऱ्याच्या दिशेने होतोय. पाठकड्यावरती छान असा ताण आहे, गुडघ्यांच्या स्नायूंवर ताण आहे, पोटावरती प्रेशर आहे. ह्या सगळ्याची अनुभूती. बरोबर. यथाशक्ती थांबल्यानंतर ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. आणि आता सगळ्यांनी खांदे कोपरं हलकीशी वरच्या बाजूला खेचून घ्या आणि सर्वांनी डोळे मिटून श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ.
दोन्ही हात पुन्हा आपल्या मांडीवर ठेवायचे आणि इथे काही सेकंद थांबा. तुमचा बदललेला रक्ताचा प्रवाह त्याची अनुभूती घ्या. जो डोक्याच्या दिशेने आपला ब्लड फ्लो होत होता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. ती सूक्ष्म जाणीव आपल्याला जाणवते का? तिथे आपलं मन लक्ष केंद्रित करून घ्या. पुन्हा एकदा चेहऱ्यावरती जेंटली स्माइल. डायबिटीज उपचारात्मक ही योग मुद्रा आहे. आता करूया यालाच कॉम्प्लिमेंट करणार उष्ट्रासन. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. गुडघ्यांमध्ये किंचितचं अंतर घेऊन पावलाचं माउंटन करा किंवा पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पावलाचं माउंटन किंवा पाऊल जमिनीकडे फ्लॅट. आता सगळ्यांनी आपले हात जे आहेत ते आपल्या कमरेच्या ठिकाणी, जसं आपण मगाशी हाताची पकड घेतली होती ना त्याच ठिकाणी ठेवायचे. फक्त हाताची बोटं आता आपण जमिनीला पॉइंटेड केली आहेत, नजर समोर. आता ज्यांना पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास आहे, वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी फक्त हळूहळू कंबर पुढे ढकलायचे आणि त्या स्थितीमध्ये थांबायचंय. बाकीच्यांनीही कंबर हळूहळू पुढे ढकलायला सुरुवात करा. आपलं पोट पुढे येत आहे. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा. इथे आपला बॅलन्स सांभाळा. बॅलन्स सांभाळला जात असेल तर मग डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि मागमध्ये सैल सोडा. जर हे एकत्र होत नसेल तर एका एका हाताने करा. बरोबर. ज्यांचे व्हिडिओ चालू आहे त्यांचं दिसतंय. हा, डॉक्टर कदम तुम्हाला पाठीचा त्रास आहे त्यामुळे तुम्ही टाच पकडायला जाऊ नका. फक्त बॅकवर्ड बेंड घ्या. ठीक आहे. आता सगळ्यांनी नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय सोडताय. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करूया. हळूहळू उजवा हात कमरेवर घ्या आणि मग डावा हात कमरेवर घ्या. दोन्ही हात खाली, गुडघे मांड्या जुळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून काही सेकंद आपली श्वासाची गती वाढते. उष्ट्रासनामध्ये आपल्या संपूर्ण पाठकळ्यावर प्रेशर जाणवतो. त्याचबरोबर गळ्यापासून पोटापर्यंत ताण जाणवतो. गुडघ्यांवरती छान असा ताण येतो. त्या सगळ्याची अनुभूती श्वासाची जाणीव आहेच. आता ज्यांना वज्रासनात बसणं शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसा. ज्यांना जास्त वेळ वज्रासनात बसता येत नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. ठीक आहे. आता आपण करणार आहोत मंडूक मुद्रा. तर इथे जे गुडघे मांड्या जुळलेल्या आहेत त्या एकमेकांपासून अशा लांब करा. पावलांची पोझिशन आपल्याला चेंज नाही करायची आहे. फक्त गुडघे मांड्या एकमेकांपासून लांब करायच्या आहेत. पल्लवी ताई, हे पण तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आता जे आपण करतोय ते. आता गुडघे मांड्या लांब केल्यात. रिलॅक्स व्हा. इथे दोन्ही हात आपले मांडीवरती आहेत. डोळे अलगद मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता इथे थोडासा आपल्या अँकल जॉईंट्स वरती जास्त ताण येतो. तर ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाही. आपले हात मांड्यांवर ठेवायचे. डोळे अलगद मिटून काही सेकंद इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. त्यानंतर आपल्याला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. त्याला एक हलकासा खेच द्यायचा आहे. एक खेच द्या. वरच्या बाजूने स्ट्रेच करा आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक खेच द्यायचा आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. याला म्हणतात मंडूक आसन किंवा मंडूक मुद्रा. बेडकाप्रमाणे आकृती बंध. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि पुन्हा इथे दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करायची. म्हणजे जास्त स्ट्रेचिंग आपल्याला अनुभवायला मिळतं. मोठा श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. बरं, आता श्वास घेताना कुठेही चेहरा ताणायचा नाही. तो अगदी शांत ठेवायचा. अजून एकदा यथाशक्ती मोठा श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. बरोबर. उलट चाल करताना सावकाश डोळे उघडायचे. आधी डावा हात खाली, मग उजवा हात खाली. याच्यातूनच पुढे आपण करूया सिंह मुद्रा.
ठीक आहे. आता सगळ्यांनी आपले हात पुढे घ्यायचे, हाताची बोटं आपल्या पावलाच्या दिशेने पॉइंटेड करा, शरीराच्या दिशेने पॉइंटेड करा. बघा तुमच्या अँकलवरचा प्रेशर थोडासा कमी झाला असेल. रिलॅक्स करा, पाठकडा रिलॅक्स करा, खांदे रिलॅक्स ठेवा. आपण जी मागे सिंह मुद्रा बघितली होती ती आपण पद्मासनात केली होती. आज आपण ही वज्रासनातली करतोय. त्याचे पण व्हेरिएशन्स आहेत. आता सगळ्यांनी आहे तो श्वास सोडायचा, एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. आणि तुमचा जिभेचा शेंडा तुमच्या हनुवटीजवळ येऊ दे, नजर तुमची आयब्रो सेंटरकडे जाऊ दे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. पोटाचे स्नायू ढिले करा, खांदे ढिले करा, पाठीचा मणका रिलॅक्स असेल, आपली नजर आयब्रो सेंटरकडे आहे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. काही सेकंद थांबा इथे, अजून एक आवर्तन करूया. पुन्हा एकदा डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची, नजर आयब्रो सेंटरकडे घेऊन जायची आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. डोळे मोठे करून बघण्याचा प्रयत्न करा. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. काही सेकंद थांबा. संपूर्ण जिभेचे स्नायू, चेहऱ्याचे स्नायू जे ताणले गेले होते त्याची अनुभूती घ्या आणि सावकाश ही स्थिती सोडून द्यायची. आपल्याला आधी हात वरती करून घ्यायचे, हाताची स्थिती सोडून द्या, गुडघे मांड्या जोडून घ्या आणि वज्रासनाची स्थिती सोडून द्यायची. एक एक पाय सरळ करा आणि रिलॅक्स व्हा. थोडस पायामध्ये हालचाल करून घ्या. बराच वेळ आपण इथे बसलो होतो त्यामुळे पावलं गोलाकार फिरून घ्या. तुम्हाला ज्याप्रमाणे पाय मोकळे करता येतील तसे करून घ्या. मान मागे सैल सोडून ह्या सगळ्या कृती करून घ्यायच्या, डोळे मिटून. सगळ्यांनी सावकाश आता स्टँडिंग मध्ये यायचंय. हाताचा सपोर्ट न घेता उठता येतंय का बघा. सावकाश. आता आपण करणार आहोत मलासन. तर त्याआधी आपण ताडासन स्ट्रेचिंग करून घेऊया, कारण की आपण बराच वेळ वज्रासनामध्ये बसलो होतो त्यामुळे काफ मसल्स वरती, गुडघ्यांवरती जो ताण दाब होता तो पहिल्यांदा रिलीज करूया आणि मग आपण मलासनाकडे बघू. तर इथे पावलं जुळून घेऊया. ताडासनासाठी आपल्याला माहिती आहे कृती. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आपण एका रेषेमध्ये उभे आहोत ही भावना आपल्या मनामध्ये. नजर समोर, हनुवटी जमिनीला समांतर. आता इथे काही सेकंद थांबा, डोळे मिटून घ्या आणि आपला हा संपूर्ण आकृतीबंध बंद डोळ्यांनी तपासून पहा. बघा, आपल्याला जास्त चांगलं समजतं, जाणवतं. आपण डोळे मिटून इथे किती स्थिर उभे आहोत, आपण पुढे झुकलेलो आहोत की मागे, आपला तोल जातोय का, हे सगळं तपासून पहा. चेहऱ्यावर पुन्हा एकदा जेंटली स्माइल. आता डोळे उघडायचे आणि सगळ्यांनी आपले हात डोक्याच्या दिशेने वर द्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर, हाताची पाचही बोटं जुळलेली. नकळत आपण ती सगळी बोटं अशी विनाकारण ताणतो. तर आपल्याला सगळी बोटं जुळून घ्यायची. नजर समोर, हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या आणि त्यानंतर आपल्या टाचा वर उचला. आपलं संपूर्ण शरीर आपल्या चवड्याच्या भागावर आपण बॅलन्स करून घेतलंय. व्हर्टिकली खेच आहे. ताण ताण ताण. रिलॅक्स. टाचा खाली घ्या, हात खाली घ्या आणि विश्रांती. करणार आहोत आपण मनासन. तर इथे दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आता सावकाश आपल्याला खाली बसायचंय. खाली बसायचं आणि आपली जी कोपर आहे ती दोन्ही गुडघ्यांना अशी लावून घ्यायची. बरं, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ स्ट्रेच करू नका. ठीक आहे. आपली हाताची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या, दोन्ही हात जोडून घ्या आणि जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. बघा अशा प्रकारे. हा.
बरं, आता हाताची पोझिशन बघा. हाताचे तळवे किंवा आपण जोडलेले हात हे जमिनीला पॅरलल असतील. ठीक आहे. पावलं थोडीशी उजवं पाऊल थोडंसं उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला, अशा प्रकारे करून घ्या. हा. जोडलेले हात हृदयापाशी, नजर समोर. ठीक आहे. आता हे सुद्धा आसन आपले गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी असतील त्या दूर व्हायला मदत होते. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी टाचा वर उचला. दोन्हीही पावलांच्या टाचा वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. इथे काही सेकंद थांबा. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. टाचा खाली घ्या सावकाशपणे. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत खाली ठेवायच्या. बरोबर. श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. बरोबर करताय. अजून एक राऊंड करा. श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडत खाली. आता थोडस आपण आपली ब्रीदिंग एक्सरसाइज करायची. जे हात आपण जोडले ते हातांची बोटं एकमेकांमध्ये तिथल्या तिथेच गुंफून घ्या. एकमेकांमध्ये क्लच करा. ठीक आहे. आता आपल्याला थोडस जोरात श्वास घ्यायचा आणि जोरात सोडायचा. जसं आपण कपडे धुतो ना, कपडे धुताना जसं आपण त्यांना आपटतो त्याप्रमाणे कृती करायची. ठीक आहे. आता जोरात श्वास घ्यायचा, हात वर न्यायचे आणि जोरात श्वास सोडायचा, हात खाली. असं थोडंसं ब्रीदिंग एक्सरसाइज आहे ही. श्वास घ्यायचा मोठ्याने आणि जोरात खाली सोडायचा. जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. त्याचबरोबर आपली हाताची सुद्धा मुवमेंट. आपले टॉक्सिन जे आहे ते जास्तीत जास्त बाहेर पडण्यासाठी ही कृती. बरोबर. सावकाश थांबा. पुन्हा हात जोडून घ्या आणि श्वास घेत घेत उभं राहायचंय. श्वास घेत घेत उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये यायचंय. हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. आपले संपूर्ण थाय मसल्स, हिप जॉईंट्स, गुडघ्याचा भाग, तिथे आलेला सगळा ताण दाब, तिथे झालेलं जो काही बदल त्याच्या अनुभूती घेण्याचा प्रयत्न. आता आपण एक बॅलन्सिंग वाला आसन करणार आहोत. ते म्हणजे नटराजासन. थोडस ऍडव्हान्स आसन आहे हे. तर इथे तुम्ही एखादी टेबल किंवा खुर्ची तुमच्या समोर जे काही आहे त्याचा आधार तुम्ही घेऊ शकता स्वतःचा बॅलन्स सांभाळण्यासाठी. आणि त्याचबरोबर थोडंसं स्ट्रेचिंग सुद्धा आहे. तर ज्यांना स्लिप डिस्क आणि लंबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. आणि पायाची दुखणी आहेत किंवा सायटिका व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी सुद्धा पाय स्ट्रेच करताना काळजी घ्या. स्वतःचे लिमिटेशन्स ओळखून कृती करण्याचा प्रयत्न करा. तर मी दाखवते तुम्हाला, मग आपण सगळे एकत्रित करू. तर इथे काय करायचं, पाय जुळवून घ्यायचे. आपला कुठलाही एक पाय, आता इथे समोर मी तुमच्या डावा पाय दिसतोय, तर डावा पाय फोल्ड करून त्याचा अँकल पकडायचा. त्यानंतर उजवा हात समोर घ्यायचा. आता तुम्ही उजव्या हाताने समोरनं, तुमच्या समोर समजा एखादं टेबल असेल, खुर्ची असेल किंवा कपाट असेल तर त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता. ठीक आहे. उजवा हात समोर घ्यायचा, थोडंसं कमरेचं पुढे झुकायचं. मागे जो आपण पाय पकडलाय तो मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा. साधारण तुमची मांडी जमिनीला पॅरलल येईल एवढा आपल्याला हा स्ट्रेच करायचा आहे. ठीक आहे. आणि इथे आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. इथे यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश मध्ये यायचं आणि मग हे असं विरुद्ध बाजूने करायचं. ठीक आहे. ह्याच्याने आपला स्टॅमिना वाढतो आणि त्याचबरोबर तुमचे जे कमरेचे स्नायू आहेत ते सुद्धा अधिक मोकळे व्हायला सुरुवात होते. करूया सुरुवात. तर सगळ्यांनी आपण उजव्या पायापासून सुरुवात करूया. दोन्ही पाय जवळून घ्या, हात शरीराच्या जवळ. समोर तुम्ही एखादं टेबल, खुर्ची किंवा जे काही आहे त्याचा आधार घ्यायला हरकत नाहीये सुरुवातीला. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा. बरोबर. डावा हात समोर घ्या. गरज असेल तर डाव्या हाताने समोरच्या एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. सावकाश कमरेतनं पुढे झुका. पायामध्ये थरथर जाणवत असेल तर जास्त वेळ नका थांबू. आता जो पाय आपण फोल्ड केलाय तो अजून मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या पायाची मांडी साधारण जमिनीला पॅरलल येईल एवढं आपल्याला स्ट्रेच करायचं आहे. सावकाश यथाशक्ती थांबा. कुठेही ओव्हर ट्राय नको. प्रयत्न चांगला दिसतोय. 1 2 3 4 5 रिलीज. सावकाश पाय खाली, हात खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करायचा, उजवा हात समोर घ्यायचा. आपलं पाऊल व्यवस्थित फिक्स करून घ्या मॅट वरती. सावकाश पुढे झुका. नजर तुमची समोर असलेल्या हाताकडे स्थिर करा आणि मागे असलेला पाय तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करा. साधारण मांडी जमिनीला पॅरलल देईल. ओके. सावकाश. प्रयत्न छान आहे. बघा, कोणाला उजव्या बाजूने चांगलं जमू शकतं, कोणाला डाव्या बाजूने. जसजशी प्रॅक्टिस वाढेल तसं आपल्याला दोन्ही बाजूनी छान जमणार. सावकाश उलट चाल करा. पाय मध्ये घ्या, हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. यालाच कॉम्प्लिमेंट करणार आपण थोडंसं नी रोटेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय थोडंसं. आपले हात गुडघ्यांच्या वाट्यांवर ठेवायचे. समोरनं गुडघे जॉईन करून घ्या आणि मग गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1 2 बरोबर, 3 4 5. विरुद्ध बाजूने मागे न्यायचे आणि मग मागून पुढे आणायचे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वासाकडे लक्ष. आता इथे आपण स्टँडिंग मध्ये आपले गुडघे मांड्या यांच्यावरती जो काही ताण जात होता तो थोडासा आपण आता रिलीज करूया. उत्तान वक्रासन करून दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या टाचा सीटच्या जवळ जास्तीत जास्त खेचून घ्या. तुमची गुडघे मांड्या पावलं एकमेकांना जोडलेली आहेत. टाचा सुद्धा सीटच्या जवळ आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये झोपून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण खुशी घेतो त्याप्रमाणे. आता आपले जोडलेले पाय हे उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. तुमची उजवी बाजू जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. शक्यतो पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आणि मांडीवर मांडी ठेवण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघा आणि मग डोळे अलगद मिटून घ्या. डोळे मिटून आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. जाणीवपूर्वक आपण संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडलंय. आपली डावी बाजू कोपरापासून गुडघ्यापर्यंत ताणली गेली आहे. तिकडे असलेला ट्विस्ट, पाठताणा आणि ओटीपोट त्याचा अनुभव. गळ्यावरती ट्विस्ट आहे. श्वास चालू आहे, श्वास घेतो, सोडतो. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. बरोबर. आता सगळ्यांनी उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या, डोळे उघडा आणि श्वास सोडत आपली मान आणि पाय मध्ये येतील. टाचाच्या सीट पासून लांब गेल्या तर पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण डोक्याच्या मागे.
आता जोडलेले पाय डावीकडे, मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा एकदा बंद डोळ्यांनी आपला आकृतीबंध तपासा. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी. डावी बाजू आपण जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडली आहे. खांदे कोपरं जमिनीवर रिलॅक्स आहेत. डोळे मिटलेले आहेत. पाठकड्यावर गळ्यावर विरुद्ध बाजूने आलेला ताण, दाब आणि पीळ याची अनुभूती आणि जोड श्वासाची. प्राणधारणा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. सगळ्यांनी उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्ये येईल. दोन्ही हात खाली घेऊया, दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. विश्रांतीकारक आसनामध्ये हे आसन मोडलं जातं. तिथे कुठेही आपली श्वासाची गती, हृदयाची गती वाढत नाही. आपण अगदी सावकाश शांतपणे हे आसन करू शकतो. डोळे मिटून काही सेकंद थांबा. आणि करूया द्रोणासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेत. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. ज्यांना हे पटकन वरती उचलता येणार नाही, लिफ्ट करता येणार नाही, त्यांनी हाताच्या आधाराने आधी अपर बॉडी वर उचलायची आणि मग दोन्ही पाय वर उचलायचे. ठीक आहे. बाकीच्यांनी शक्य असेल तर एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. आपले हात आपल्या गुडघ्याच्या जवळ येतील. हाताची बोटं ही समोर पॉइंटेड असतील. बरोबर. ज्यांना पटकन लिफ्ट करता येणार नाही त्यांनी हाताच्या सपोर्टने अपर बॉडी आधी वर उचला आणि मग पाय वर उचला. आता इथे समजा पायामध्ये थरथर जाणवत असेल तर आसन सोडून द्या आणि इथे थांबा. छान. 1 2 3 4 5. रिलीज. सावकाश तुमचे पाय खाली येऊ दे. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. डोकं जमिनीवर. विश्रांती. कोर मसल्सचा स्टॅमिना वाढवण्यासाठी किंवा ते अधिक बिल्डअप होण्यासाठी, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी द्रोणासन अतिशय महत्वाचं ठरतं. आता सगळ्यांनी एकादशी लावली. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. पोटावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत शलभासन आणि सर्पासन ही दोन आसनं. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घेऊया. श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मल येऊ दे. सुरुवातीला करूया शलभासन. दोन्ही पाय जोडून घ्या. सायटिका, पाठीची दुखणी कमी होतात या आसनाच्या सरावाने. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. हाताचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडी खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली. हनुवटी जमिनीवर आहे. गुडघे मांड्या पावलं जोडलेली आहेत. आणि आता एकाच वेळेला हनुवटी वर न उचलता फक्त आपले दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवून वर उचला. हनुवटी ही पूर्णपणे जमिनीवर असेल. बरोबर. सायटिका उपचारात्मक हे आसन आहे. कमरेची, पाठीची दुखणी कमी होतात. सर्वायकलचा त्रास कमी व्हायला मदत होते. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1 2 3 4 5. रिलीज. सावकाश पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आपण दिला होता तो सोडून द्या. पुन्हा एका गालावर पडून विश्रांती घ्या. आणि आता हेच त्याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण सर्पासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताची मूठ वळून घ्या आणि ती पकड आपलं जिथे माकड हाड आहे तिथे ठेवायचे. जसं आपण योग मुद्रेमध्ये घेतली होती सेम कृती आहे. खांदे कोपरं हलकीशी मागच्या बाजूला स्ट्रेच करा.
आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट आपल्या नाभी प्रदेशापर्यंत आपल्याला वर यायचंय. नकळत आपण पावलं वर उचलतो, तर ती खाली जमिनीवर फ्लॅट ठेवायची आहेत. बरोबर. नजर वरती. नॉर्मल श्वास चालू. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. सावकाश कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती. दोन्हीही पायामध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. जो काही आपल्या पोटावरती प्रेशर आला होता तो सगळा रिलीज होतोय. डोळे मिटून कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून जा. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून सोडा. नाकाने श्वास घ्या, तोंड उघडून सोडून द्या. आणि इथे पूर्णपणे विश्रांती. 1 ते 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. आपली जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी घेऊन जायची, पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मोकळे होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वास घेतोय, पोट हळूहळू वर येतोय. श्वास सोडतोय, पोट नियंत्रित जमिनीकडे जातंय. काही सेकंद इथे थांबायचं. काही मिनिटं आणि 2 मिनिटं इथे थांबलोय कुठलीही हालचाल न करता. आता दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली लूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. पुन्हा एकदा पाणी आणि नेत्र स्पर्श, चेहऱ्याला स्पर्श. सावकाश एका कुशीला वळायचं, हळूहळू डोळे उघडायचे, एका कुशीला वळायचं आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश या, घाई करू नका. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. पुन्हा श्वासाकडे लक्ष द्यायचंय. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर जेंटली स्माइल. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करायची. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी. मी बोलते, आपण श्रवण करा. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. या तिन्ही लोकात जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपदा प्राप्त करून दे. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे.
हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आणि उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी आपण सहज बंद करून घेऊया. डोळे मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. डावीने खोलवर पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. आता शेवटचं आवर्तन हे आपण आपल्या क्षमतेने करूया. मी सूचना देणार नाही, तुम्ही तुमच्या क्षमतेने करा एक आवर्तन आणि त्यानंतर हात तुमचा खाली घे. सुरुवात करा. शरीर आणि मन बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायामाची आवर्तन आपण आता नुकतीच केली. करणार आहोत आपण शीतली सितकारीची 2 नऊ आवर्तनं. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. सुरुवातीला आपण करणार आहोत शीतली प्राणायाम. जिभेची पन्हाळ करायची. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृती. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभेच्या आपल्या त्या पोकळीतून हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. थंड हवेचा स्पर्श तुमच्या कंठापासून फुफ्फुसापर्यंत जातोय, हृदयापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. कुठलाही प्राणायाम घाई गडबडीमध्ये न करता यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा आपला जो प्रवास आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या अंतर्मनामध्ये मनाकडे आपला जळणारा ठरतो. अजून एकदा जिभेची पन्हाळ. जिभेच्या पोकळीतून हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने संथरेचक. करूया स्थितकारी प्राणायाम. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या फटीतनं हवा आतमध्ये भरून घेऊया. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. स्थित असा आवाज हवेचा, थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण हिरड्या आणि कंठापर्यंत जातोय. तोंड बंद. नाकाने सावकाश रेचक. अजून एक आवर्तन. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. दाताच्या पटीतनं आपण हवा आतमध्ये खेचून घेतलीये. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. मनातले विचार आपोआप कमी झालेले आहेत आणि आपण आता वर्तमानामध्ये आहोत. भूत भविष्य हे सगळे विचार थांबले आहेत. इनर अवेअरनेस. करणार आहोत आपण भ्रामरी प्राणायाम. डोळे उघडायची घाई न करता सूचनेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या दोन्ही हातांचे अंगठे आपल्या कानाच्या आतमध्ये घ्या.
आपली पहिली बोट जी आहेत ही बंद डोळ्यांवर ठेवा. मधलं बोट नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर आपल्या ओठांवर आणि करंगळी आपल्या हनुवटीवर. अशा प्रकारे आपल्याला हातांची स्थिती घ्यायची आहे. याला षण्मुखी मुद्रा म्हणतात. आपले कान आपण जेंटली बंद केलेत. आपण त्याच्यामध्ये अट्टाहास केलेला नाहीये. आपल्याला जेवढे सहज अंगठ्याने बंद करता येतील तेवढे आपण केले. आता सगळ्यांनी आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. हातांची ज्ञानमुद्रा, स्पंदनांची अनुभूती आणि अजून एक आवर्तन भ्रामरीचं. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आता ज्यांना बैठक किंवा पाय बदलायचा असेल तर बदलून घेऊ शकता. आपण करणार आहोत आज ओंकार साधन. साधी मांडी घालायची असेल तर घालू शकता. हातांची ज्ञानमुद्रा, अलगद डोळे उघडायचे आणि समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्या. त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतोय. अव्यक्त परमेश्वर, त्याचं हे व्यक्त स्वरूप ओम. पण परमेश्वराला कधीही पाहिलं नाही. पण ओमच्या ह्या प्रतिमेमध्ये आपण त्याला पाहण्याचा प्रयत्न करूया. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की ओम म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्माचं एक अक्षरी रूप आहे, ज्याच्यामध्ये सर्व सृष्टी सामावलेली आहे. मंत्रांचा बीजमंत्र ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. ओम नमो जयत्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूपा. माऊलींनी वर्णन केलेला हा ओम, तो प्रत्यक्षात आपला आत्मस्वरूप आहे. हा आपण डोळ्यांमध्ये सामावून घेतोय. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही ओमच्या मननाने, चिंतनाने होते, उच्चाराने होते. असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतोय. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि हा ओम आपल्या भ्रूमध्यामध्ये, आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल आणि मकार महामंडले मस्तकाकारे. माऊलींनी पुन्हा वर्णन केलेला हा गणेश रूपी ओम, त्याचं स्मरण, मनन, चिंतन. ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती लय, सर्व समावेशक, कालातीत, त्रिगुणातीत ओमचं मनन, स्मरण, चिंतन. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन आणि ओमचं चिंतन.
आंतरिक सजगता. आपली जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी, पावलापासून मस्तिष्कापर्यंत करणार आहोत आपण अ उ म चा उच्चार. आपली जाणीव आपल्या पावलापासून आपल्या नाभीपर्यंत घेऊन जाऊया. आपला संपूर्ण उजवा आणि डावा पाय, तिथे असलेले सगळे महत्वाचे स्नायू सांधे आपण शिथिल करणार आहोत. तिथे असलेली सगळी दुखणी आता बरी होणार आहेत आणि त्याला आपण अकाराची जोड देणार आहोत. आहे तो श्वास सोडून देऊ. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. जाणीव पावलापासून नाभीपर्यंत आपल्या नेव्हल रिजन पर्यंत. श्वास सोडताना चा उच्चार करूया. अ शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल होतोय. आता जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन येऊया. आपले दोन्ही हात, हातांची ज्ञानमुद्रा, पाठकणा, कमरेचा भाग संपूर्णपणे शिथिल होतोय. तो शिथिल करण्यासाठी आपण देणार आहोत त्याला उकाराची जोड. एक श्वास भरून घ्यायचा. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत, आपल्या संपूर्ण चेहऱ्याचा भाग शिथिल आहे. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडली आहे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना चा उच्चार. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देह शिथिल होत चाललाय. आंतरिक सजगता वाढलेली आहे. ओम असतोम सद्गमय, तमसोम ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय. आपल्या मनातला सगळा अंधकार, अज्ञान आपण दूर करू. आपल्या अंतर्मनामधलं विवेक जागृत करूया. त्या ओमच्या दिव्य तेजाने आपण तो अधिक प्रकाशमान करूया. करणार आहोत 5 मकार लागलेले ओंकार एका लागोपाठ एक अगदी हळू आवाजामध्ये तुमच्याच कानाला तुमचा आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजात आपण हे 5 ओंकार करणार आहोत. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडताना ओंकार, असे 5 ओंकार आपण एका लागोपाठ एक. ओम. ओम.
ओम. ओम. ओम. तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये ओमच्या कंपनांची अनुभूती. माझ्या प्रत्येक पेशीमध्ये या ओमचे स्पंदन पोचत आहे. माझी प्रत्येक पेशी आता जागृत झालेली आहे. शरीर मन स्वस्थ झाले, निरोगी झालंय, शांत झालाय. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. आपली साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार सगळं सोडून देऊन सकारात्मक ऊर्जेने आणि विचाराने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या प्रगांचे दर्शन. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडूया. हरिओम. धन्यवाद. माझा पीसी मध्ये हँग झाला होता. हरिओम. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. जर काही अडचण असेल तर विचारू शकता, अदरवाईज थांबू. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. धन्यवाद. मीटिंग एंड करते.